आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझी बी मनापासून हीच इच्छा आहे की अक्षराचं स्वप्न पूर्ण व्हावं, ती IPS व्हावी. पर आता मला वेगळीच भीती वाटायला लागलीये बघा. नाही म्हणजे तिच्या स्वप्नापायी या घराचं सुख दावणीला लावणं योग्य नाही. शेवटी काय तो निर्णय तुमचाच आहे बघा. माझं काय, मी माझ्या मनातली भीती बोलून दाखवली इतकंच. थँक्यू सो मच. मी घेते पुस्तकांकडून. बर, ठेवतो हा. येस, बाय. अक्षरा, अगं बरं झालं तू समोर आलीस. अगं ताई लई टेन्शन मध्ये दिसत आहेत बघ, लई बेचैन आहेत. आजवर त्यांना असं कधीच पाहिलं नव्हतं. एवढ्या संकटांना धीरानं सामोरं जाणार आहेत त्या. पण आज काहीतरी वेगळंच आहे बघ. कशानं तर एवढ्या खचल्या असतील. काय झालं असेल? म्हणजे तुला काही बोलल्या का त्या? नाही, मला नाही बोलल्या काही. पण त्या टेन्शन मध्ये तितकं मात्र खरं. मला तर वाटते त्यांनी कुठली तरी गोष्ट मनाला लावून घेतलीये बघ. त्याचाच त्रास करून घेतायत त्या. त्यांची लई चिडचिड व्हायला लागली आणि त्यांचा राग बाहेर पडतोय. अगं मला तर लई काय काय बोलल्या त्या. डोळ्यासमोर उभी राहू नकोस आणि मला काही बी विचारू नकोस, मला एकटीला राहू दे असं बोलून मला हाकलून लावलं त्यांनी. काय झालं असेल त्यांना, एवढं का बी नसलंय त्यांचं. लईच काळजी वाटते बघ मला त्यांची. तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. आई, 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 आई काय झालंय? मला नाही सांगणार? काही नाही. मग काय इतक्या अस्वस्थ झाला? आई बोला ना प्लीज. आई, तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना, मग मुलीशी मन मोकळेपणाने नाही बोलू शकत तुम्ही? मला कळतंय तुम्हाला कसलं तरी टेन्शन आहे. कदाचित त्यांनी निर्णय घ्यायला त्रास होत असेल. मला माहित नाही मी तुमचं ते टेन्शन कितपत दूर करू शकेन, पण तुम्ही माझ्याकडे मन मोकळं केलं तर तुम्हाला बरं वाटेल. कदाचित निर्णय घ्यायला सोपं जाईल. आई, सांगा ना मला. नका ना अशी घुसमट करून घेऊ स्वतःची. अक्षरा, इन्स्पेक्टर शंतनू साहेबांनी एका कॉन्स्टेबल बाईंना पाठवलं होतं. तुझ्या परीक्षेच्या अभ्यासासाठी काही पुस्तकं घेऊन आल्या होत्या त्या. आणि त्या बाईंनी मला जे सांगितलं ना, ते ऐकल्यावर माझं मनच थाऱ्यावर नाहीये.
आई आई अहो त्यांनी सांगितलेली ही एक घटना झाली, पण त्याच्यावरनं माझ्या बाबतीत असंच होईल असं कशावरून? त्यांनी तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? नको टेन्शन घेऊ. अक्षर, अगं काय काय होऊ शकतं याचा विचार केलायस का तू? समजा तू ही परीक्षा दिलीस, पास झालीस, तर तुला बी त्या ट्रेनिंगला जावं लागल. आणि तिथं तुझ्या बाबतीत असंच घडलं तर काय करायचं आपण? जर या घरात बाळकृष्ण जन्माला येणार नसेल, जर मी आजी होण्याचा आनंद घेऊ शकणार नसेल, जर माझा सुंदर बाप होऊ शकणार नसेल, तर काय अर्थ आहे अक्षरा या समद्याला? तू सुंदरचा विचार केलायस? त्याला किती त्रास होईल, त्याची समधी स्वप्न धुळीला मिळतील. अक्षरा, विचार करून बघ काय काय होऊ शकतं. आई आई तुम्ही शांत व्हा. असं काही नाही होणार. आई अहो रोज अशा काहीतरी घटना घडत असतात. म्हणून आपण गाडी चालवणं थांबवतो का, प्रवास करणं थांबवतो का? नाही ना. आई त्या बाईसोबत तसं घडलं म्हणजे माझ्याही बरोबर तसंच घडेल असं काही नाही ना. आणि कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही इतक्या अस्वस्थ झाला, इतकं टेन्शन घेतलं त्याचं? आई हे काही बरोबर नाही. आणि त्या बाईचं आणि तुझं नशीब एकच असेल तर? आपल्या बी पदरात तेच आलं तर? मी आयुष्याची परीक्षा घेऊ शकत नाही. आई असं काही नाही होणार. नका असा निगेटिव्ह विचार करू. गॅरंटी देऊ शकतेस तू? आपल्या बाबतीत असं काय बी होणार नाही असं ठामपणे सांगू शकतेस का तू? सांग ना अक्षरा, गॅरंटी देऊ शकते का तू? हो आई, मी गॅरंटी देते असं काही होणार नाही. कशावरून कशावरून गॅरंटी देतेस तू अक्षरा? काय आहे तुझ्या हातात? अगं सांग ना, कशावरून गॅरंटी देतेस तू? आई मी इतकं ठामपणे सांगू शकते कारण मी ही परीक्षाच देणार नाहीये. तुम्हाला दुखवून मला काहीच नाही करायचंय. मी तुम्हाला वचन देते, मी ही परीक्षा देणार नाही.